स्वामींचा हा संदेश मध्येच ऐकणं बंद करू नकोस, कारण कदाचित तुझ्या उत्तराची वाट पाहतोयस ना, ते उत्तर याच एका गोष्टीत दडलं आहे. कधी कधी आपण मनापासून एखादी गोष्ट मागतो. दिवस जातात, महिने जातात, पण आपल्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. मग मनात एकच प्रश्न येतो, माझी प्रार्थना ऐकली जात नाही का? पण थांब, कदाचित तुझी प्रार्थना ऐकली गेलेली आहे, फक्त तिचं उत्तर अजून तुझ्या डोळ्यांसमोर आलेलं नाही. कारण आपण नेहमी आपल्या मनाप्रमाणे उत्तर मिळावं अशी अपेक्षा करतो. आपल्याला वाटतं, हे आजचं झालं पाहिजे, ही व्यक्ती माझ्या आयुष्यात परत आली पाहिजे, माझी अडचण लगेच संपली पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट आपल्या घाईने घडत नसते. काही गोष्टी उशिरा मिळतात, कारण त्या मिळण्याआधी आपल्याला आतून तयार व्हावं लागतं. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी रडत असतो, तीच गोष्ट आपल्या आयुष्यात आली असती तर आपण आणखी मोठ्या दुःखात अडकलो असतो. म्हणून काही दारं बंद होतात, काही माणसं दूर जातात, काही इच्छा अपूर्ण राहतात आणि आपल्याला वाटतं, माझ्याच बाबतीत असं का? पण कदाचित त्यावेळी तुमचं आयुष्य तुम्हाला एक वेगळा मार्ग दाखवत असतं. आज तुमच्या आयुष्यात काहीतरी अडकलं असेल, पैशांची चिंता असेल, घरातली समस्या असेल, एखाद्या व्यक्तीमुळे मन दुखावलं असेल किंवा कितीही प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती कायमची नसते. आजचा दिवस कठीण आहे म्हणून उद्याही तसाच असेल असं नाही. पण त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल, स्वतःवरचा विश्वास सोडायचा नाही. कारण अनेकदा आपण उत्तर येण्याआधी अगदी हार मानत असतो. ज्या क्षणी आपण म्हणतो, आता माझ्याकडून काही होणार नाही, कदाचित त्याच क्षणानंतर आपल्या आयुष्यात बदल सुरू होणार असतो. म्हणून आज एक छोटासा निर्णय घ्या. ज्यांचं उत्तर अजून मिळालं नाही त्यासाठी रोज स्वतःला त्रास देऊ नका. ज्याने तुम्हाला सोडलं त्याच्या मागे स्वतःचा सन्मान गमावू नका. ज्याचं मिळणं तुमच्या हातात नाही त्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, काल काय झालं यापेक्षा आज तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. कारण तुमच्या आयुष्यातला पुढचा अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. आज तुम्हाला काहीच दिसत नसेल, पण याचा अर्थ पुढे काहीच नाही असा होत नाही. कधी कधी अंधार इतका वाढतो की आपल्याला प्रकाश येणार आहे यावरही विश्वास राहत नाही. पण रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ थांबत नाही. म्हणून जर तुम्ही आज एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल तर ही गोष्ट मनात ठेवा, उशीर झाला म्हणजे नकार मिळाला असं नसतं. कदाचित वेळ लागतोय, कदाचित परिस्थिती बदलते, कदाचित तुम्ही स्वतः बदलत आहात आणि कदाचित उद्या मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल, त्यावेळी जे घडलं ते माझ्या विरोधात नव्हतं, ते माझ्यासाठीच होतं. म्हणून आज मन शांत ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि तुमच्या आयुष्याबद्दलचा विश्वास सोडू नका. कारण ज्याची तुम्ही आज मनापासून वाट पाहत आहात त्यापेक्षा सुंदर उत्तर तुमच्या आयुष्याने तुमच्यासाठी ठेवलेलं असेल. तर हा विचार मनात ठेवा आणि आजची चिंता उद्याच्या आयुष्यावर राज्य करू देऊ नका. कारण तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. खरं तर कदाचित तुमच्या आयुष्यातला सुंदर भाग आता सुरू होणार आहे.